श्वास सावयाचा देह लाजतो कैचा स्पर्श होत पाखराचा वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी रास रंगात भिजते अनुक्षणते केशरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा. सौरभ, अरे कुठे होतास तू इतका वेळ? आणि आता काय करायचं ठरवलंयस तू? मरायचं ठरवलंय. तुला काय करायचंय? सौरभ, सौरभ, अरे माझे बाबा आलेत, त्यांना तुला भेटायचंय, तुझ्याशी जरा बोलायचंय त्यांना. बोलायचंय म्हणजे लेक्चर द्यायचं असं? बोलवा बोला, ज्यांना कोणाला बोलायचंय ना बोलवून घ्या. या अरे? कुठे आहेत ते? हाय सौरभ. हाय, नमस्कार करतो. अरे राहू दे राहू दे राहू दे. काय सध्या तुझ्या लाईफची गाडी जरा टेडीमिडी झाल्यासारखी दिसते. एक सांगू तुला, जरा स्वतः कमवायला लाग. स्वतःच्या कमाईचा पैसा बघितला ना सगळं काही लाईनीवर येईल. खरंय तुमचं म्हणणं, पण हे जरा आधी तुमच्या मुलीला सांगा. कारण काय ना, तिची हुकुमशाही, तिचा मेलोड्रामा यामुळे आमच्या घराची गाडी जरा रुळावरून घसरायला लागली. सौरभ, सौरभ, अरे काय वेड्यासारखा बोलतोय? समोर कोण आहे त्याचा तरी विचार कर. नाही नाही, त्याला बोलू द्या, हक्कच आहे त्याचा तो. अहो हे घर जेवढं सीमाचं आहे तेवढं त्याचंही आहे. पण ते हिला कळत नाही ना. हिने दादांना घराबाहेर काढलं, मला घराबाहेर काढलं, आणि आता राधाला. पण सीमा बहिणी, मी राधाशिवाय नाही जगू शकत, नाही जगू शकत. सौरभ, पाहिलं सीमा, अजूनही वेळ गेलेली नाहीये. मी तुला म्हटलं होतं ना, प्रेस्टीज इश्यू नको करूस. जाऊन राधाला घेऊन ये, त्यातच तुझा मोठेपणा आहे. हे बघ, तू हरलीस वगैरे असं कोणी काही म्हणणार नाही. उलट तू तशी वागलीस ना तर तू जिंकशील आणि सौरभचं गमावलेलं प्रेम परत मिळवशील. ठीक आहे, मी उद्याच जाऊन राधाला इथे घरी घेऊन येते. दॅट्स लाईक अ गुड गर्ल. नाही सीमा वहिनी, मी असं नाही होऊ देणार. परिस्थिती बिघडायला हवी. अजून अजून अजून. हॅलो मॅम, सई मॅमला अर्जंट फ्लाईट पकडून श्रीलंकेला जावं लागलं. काय? पण पण मला का नाही कळवलं? त्या तुम्हाला कॉल करत होत्या पण लागत नव्हता. कोलंबोला पोचल्यावर फोन करतील असा मेसेज दिलाय त्यांनी. ओके, ठीक आहे. तिकडे सगळं ठीक आहे ना? येस मॅम, डॉक्टर स्वाती आहेत नाईट शिफ्टला. काही लागलंच तर मी फोन करेन. ओके, बाय, गुड नाईट.
अरे काय पाळण्यातलं बाळ आहे का मी? उठतोय तो लेक्चर देतोय. आई शपथ आता नाहीच ऐकणार कोणाचं. जे सांगतायत ना बरोबर त्याचं उलटच करून दाखवतो आता. सरळच करतो एकेकाला. सौरभ, सौरभ, सीमा वहिनीचे बाबा काय म्हणाले रे? काय म्हणाले? तुझ्याबद्दलच विचारत होते. मी सांगणारच होतो त्यांना की मितालीच्या बाबांचा खूप. सौरभ, सौरभ प्लीज प्लीज मी पाया पडतो यार तुझ्या. नको ना बोलू यातलं काही. मी ऑलरेडी तुला 1000 वेळा सॉरी म्हटलंय ना. सॉरी? सॉरी? सौरभ, एका माणसाला जीवे मारल्याबद्दल तू फक्त सॉरी म्हणणार? हा? तू सॉरी म्हणणार आणि त्या सदाची टांगती तलवार माझ्या डोक्यावर? केदार तो लुटतोय मला, पैसे काढतोय माझ्याकडून. जिजूंचे पैसे चोरल्याचा आळ मी माझ्यावर घेतला केदार. आणि तू माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून हात वर केलेस. तू प्रत्येक बाबतीत हात वर कर आणि मी प्रत्येक बाबतीत मार खातोय. सीमा वहिनी मला लाथा घालते, मी माझ्या बायकोला भेटायचं नाही. प्रत्येक गोष्टीचा मला त्रास होतोय, प्रत्येक फ्रंटवर मी मार खातोय आणि तरीही तो सदा घरातून जायचं नाव घेत नाही. सौरभ, सौरभ त्याचा काहीतरी बंदोबस्त करावाच लागेल रे. कारण ही असली टांगती तलवार डोक्यावर घेऊन आपण नाही जगू शकत. त्याचं काहीतरी बघतो मी आता. त्याचं काही मी बघतो म्हणजे? त्यालाही मारणार आहेस का तू आता? हा, सांग ना. सगळ्यात बेस्ट ऑप्शन म्हणजे तुला पोलिसात द्यायला पाहिजे. सौरभ, आतापर्यंत वाचवत आलोय तुला मी. चुकला माझं. चुका करतोय मी, चुका. प्रत्येक स्टेपला चुका केल्यात मी. काय करू आता? सिरियसली कळत नाहीये मला का चुका करतोय मी. सौरभ, सौरभ काय होतंय तुला? सौरभ काय होतंय काय तुला? माझं डोकं. ऐक ना, हे बघ तू हायपर झालास रागामुळे म्हणून असं होतंय. तू थोडा आराम कर ना प्लीज. तू इथे आराम कर. पण सौरभ, सौरभ सौरभ, सौरभ केदार. शांतपणे झोप.
आलास बरं झालं. तुला येताना कोणी पाहिलं नाही ना? नाही, कोणी पाहण्याचा प्रश्नच नाहीये. घरात कोणीच नाहीये. सगळे छकुलीला घेऊन गणपतीच्या देवळात गेलेत. ठीक आहे, मी पुढे राधाकडे जातोय. याला तिकडे घेऊन ये आणि मी जे सांगितलंय ते सतत याच्या कानात सांगत राहून याच्या मनावर बिंबव. सगळं लक्षात आहे ना तुला? हो, सगळं लक्षात आहे. पण डॉक्टर साहेब हे का करताय सगळं? नाही म्हणजे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी सोपी आहेत. म्हणजे काय आहे की तुम्ही मितालीच्या बाबांना सोडा, तुम्ही मितालीशी लग्न करा आणि सौरभलाही राधाकडे जाऊ द्यात, म्हणजे सगळे सुखी होतील. हो, इतकं सगळं सोपं आहे का रे? सोपं आहे सगळं? हं? इतकं सगळं सोपं असतं तर तुला ही असली वेळ आली असती. हं? हे सगळं करावं लागलं असतं. ब्लॅकमेलर झाला असतो. हे सोपं आहे तरी करतोयस ना? तुझा मुलगा गणेश त्याचा जीव वाचवायसाठी सगळं करतोयस ना? मग गपचूप करत राहा. मला लेक्चर देऊ नको पाहिजे. यांनी मला जे दिलंय ना ते मी फक्त परत करतोय. मी पुढे जातोय. हो. याला घेऊन ये. आता या अडदाण माणसाला राधाकडे कसं घेऊन जायचं? सरिता, 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 चहा कॉफी काही आणू का मी? विष ते थोडस आणू. विष हा ते घेते मी, कारण तेवढा एकच पर्याय उरलाय माझ्या हातात. कारण मी मेल्याशिवाय या रजनीश मनोहरांचे डोळे उघडणारच नाहीयेत. त्यामुळे विषच घ्यायला लागणार आहे मला. चालवते मोठा मोठा पराक्रम करायला. लीगल पेपर्स तयार करतो म्हणे. अरे ते पेपर्स त्या पोरीच्या तोंडावर फेकून येण्याच्या ऐवजी मुळू मुळू रडत आलेत परत इथे. लाडक्या लेकीच्या डोळ्यातले अश्रू बघवले नाहीत ना यांना. तिथे अश्रू पुसून आले. यांचं हृदय लगेच विरघळलं. मोठे पराक्रम गाजवणार होते ना, सगळी तलवार म्यान करून सरदार परत आले तंबूत. ती तलवार आता आमच्या मानेवर चालवती, माझ्या आणि माझ्या मुलींच्या. बाबा मी ना लिहून देते तुम्हाला, लिहून देते. हा माणूस जेव्हा वेळ येईल ना तेव्हा राधाला नाही, मला आणि माझ्या मुलींना डिसोन करेल की नाही बघा. बेदखल करून टाकेल. मी लिहून देते तुम्हाला. खोटं बोलत नाहीये मी. ज्या त्या जावयाच्या नावानं शंख करताय ना आता, त्यालाच नंतर उरावर घेऊन नाचाल की नाही बघा. ते राधा आणि तो सौरभ, हे सगळं बघायला मी कशाला जिवंत राहू? हो सांगा ना. मी मेलेलंच बरं. आई रजनी, एक सुचवू का तुला? अरे करून टाक सरिताच्या मनासारखं. तोडून टाक राधाशी नातं. पण आजोबा, हॅलो. हॅलो राधा, मी केदार बोलतोय. सॉरी टू डिस्टर्ब यू. केदार, हे बघ प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस. मी आता फोन केलाय म्हणून. तुम्ही कशासाठी फोन केलाय? सौरभ ठीक आहे ना? नाही ना ग, तेच तर सांगायला फोन केलाय मी तुला.
म्हणजे म्हणजे काय झालंय त्याला? अगं तो खूप डिस्टर्ब आहे राधा. तू सांगितल्याप्रमाणे सौरभ पुण्याला गेला होता दादांना भेटायला, पण दादांनी आणि त्यांच्या मित्रांनी सौरभला खूप लेक्चर दिलं. तिथून परत आला तर सीमा वहिनीचे बाबा आले होते, त्यांनी लेक्चर दिलं. भयंकर वैतागला तो. मला तर कारण नसताना मारायला उठला होता. जाम डिस्टर्ब आहे का तो, खूप विचित्र वागतोय. हो, सगळं विचित्रच होतंय. काय ठरवलं आणि काय होतंय. लहानपणापासून मी एकटी राहिलीये. नाती जुळतात आणि तुटतात अशी भीती बसली होती मनामध्ये, म्हणून मी लग्न करत नव्हते. पण सौरभ भेटला आणि सगळं बदललं. माझी काहीच अपेक्षा नव्हती. मला फक्त माणसांनी, नात्यांनी गजबजलेलं प्रेमळ घर हवं होतं. असं वाटलं, ते मिळालं. पण मी पुन्हा एकदा एकटी झाले आणि मी सौरभलाही एकटं केलं. पण आता मी ठरवलंय की त्याला काही बोलायचं नाही, लेक्चर द्यायचं नाही, कसलीही जबरदस्ती नाही करायची. त्याला त्याचं जे वाटतंय, जसं वाटतंय तसं वागू दे. आपण सगळेच त्याचा इगो हर्ट करतोय त्याला लहान समजून. चुकतंय आपलं ते. त्याला त्याच्या मनासारखं वागू दे. खरंय राधा, तुझा निर्णय एकदम योग्य आहे. त्याला त्याच्या मनाप्रमाणे वागू दे. आपण विरोध नाही करायचा. पटलं मला. हळू 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 सौरभ, हळू. सांभाळ सांभाळ स्वतःला. हळू 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 हळू. हा हा सौरभ, तुला राधाला भेटायचंय ना? हा राधा, हे सगळ्यांनी मिळून तुमच्या दोघांची ताटातूट केली रे. खरं तर ती तुझी बायको आहे. अरे असा किती दिवस लांब राहणार तिच्यापासनं? तिला जाऊन सांग तू माझी आहेस, हक्क आहे तुझा. हा बघ, हळू हळू हळू. तू आता तिच्याकडे जा. तिला सांग माझं तुझ्यावर प्रेम आहे. अरे तू तिला मिळवलंच पाहिजे. जा हळू हळू हळू. हळू. हा हा हा. यस यस यस. मी जे सांगितलंय ते लक्षात ठेव. हा हा हळू हळू हळू. राधा, पण तू रडतेस कशासाठी? हे बघ, मला कळतंय सीमा वहिनी अति करते, पण मी आहे ना तुमच्या पाठीशी. हे बघ, आणि आता तू ठरवलंयस ना आता की त्याच्या मनाप्रमाणे वागायचं. मग शांत हो. डॉक्टर सई प्रधान सुद्धा तुझ्या निर्णयाला पाठिंबाच देते. हो, पण त्या आता कोलंबोला गेल्यात ना? तुम्हाला कसं माहिती? काय झालं, मी त्यांनाच फोन करणार होतो, पण त्यांचा फोन लागत नव्हता, म्हणून मी हॉस्पिटलला फोन केला. तेव्हा मला कळलं की त्या कोलंबोला गेलेत. म्हटलं आता फ्लाईट मध्ये असतील म्हणून फोन लागत नाहीये. म्हणून मी घरी फोन केला. आणि तू एकटी असशील, त्या नाही आहेत म्हणून थोडी काळजी वाटली का? हो, मॅमचा खूप आधार असतो मला. पण ठीक आहे, मला एकटं राहायची सवय. यू डोंट वरी. हो ना, मग ठीक आहे. आणि हो, तुझा सौरभला मनासारखं वागू द्यायचा निर्णय अगदी योग्य आहे, अगदी पटला. सो नाउ रिलॅक्स अँड टेक केअर. ओके, बाय. गुड नाईट. थँक्यू. बाय. गुड नाईट. टेक केअर राधा, कारण लवकरच तुझं आणि माझं लग्न होणार आहे.